नमस्कार मित्रांनो, हे बघा तुम्ही समोर काय दिसतंय. आपण एका ठिकाणी रस्त्याने चाललो होतो आणि अचानक चालता चालता आपल्याला हे झाडं दिसले मित्रांनो. आता हा काय प्रकार आहे काय नाही सविस्तर सांगतो तुम्हाला नेमकं काय आहे. एकदा हे बघून घ्या फळं. हे बघा इतकं आकर्षक आहे. आता हे काय फळं आहे काय नाही जाणकार माहिती देतील तशी मी पण द्यायचा प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट याच्यावरून लक्षात येते की शेतकरी इतका अपडेट होतोय ना. आता ही जी शेती आहे ना एकदम बेकार माळ रानावर आहे. बघा इकडं तुम्ही पूर्ण खडक आहे, खाली खडकाळ जमीन आहे, डोंगर आहे पूर्ण आजूबाजूला. आणि या शेतकऱ्यांनी एवढा छान उपक्रम राबवला ना. बघा एकदा बघून घ्या फळं. हे एकतर बोराचा प्रकार आहे काहीतरी, पण बोर म्हणावं तर बोराचा असा रंग मी तरी कधी आतापर्यंत पाहिला नाही. नेमका आपल्या भागात नवीन आहे का काय. पण हे बघा एवढे फळं लागलेत ह्या झाडाला. एका एका फांदीला ते हे बघा फांद्या अशा नुसत्या अशा झाडा वाकलंय इतके फळ आहे झाडाला. आता आणि साईज जर बघितली तर आपल्या याच्यासारखी आहे, छोट्या सफरचंदासारखी अशी नॉर्मल. विशेष म्हणजे नुसते झाडच नाही लावले, नुसते फळच नाही लावले, त्याच्यात आंतरपीक खाली कांदा घेतला आंतरपीक. त्याच्यानंतर ह्या शेंगा असतात, या भाजीच्या कोणत्या तरी प्रकार शेंगा आहे ह्या आहे. त्याच्यानंतर मध्ये मिरची परत, आणि परत हे झाड आहे असे पांगून 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 पांगून. आणि आपल्याला असं काही दिसल्यावर एक्सप्लोर केल्याशिवाय किंवा ते त्याच्यात खोल घुसल्याशिवाय काही माहिती दम निघत नाही आपल्याला. हे बघा ही झाडं बघा तुम्ही खाली जमिनीवर आता आहे, जमिनीपासून 4 बोटं अंतर आहे. बघा ही जमीन आहे, ही 4 बोटं अंतरावर हे फळं आहे. आणि फळं पाहिलं तर एका झाडाला एका फांदीला 2-2 किलो फळं निघते इतके फळं आहे. आता एक गोष्ट याच्यावर लक्षात येते की हळूहळू शेतकरी बदल स्वीकारतोय, अपडेट होतोय. बघ या अशा गोष्टी कराव्या लागणार आहे मित्रांनो शेतकऱ्याला. याच्याशिवाय शेतकऱ्याचे सुगीचे दिवस येणार नाही. बाबा 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 फळाची क्वांटिटी पहा ना तुम्ही. अक्षरशः हे झाड वाकलंय आता एवढे फळ आहे. पण एकदम हे बघा आपल्याला एक गोष्ट आहे भाऊ, असं खायला लय मजा येऊन जाते असं काही